नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सकाळ झालेली आहे, जवळपास 6:45 वाजलेले आहेत आणि सगळेजण ना आपापल्या म्हणजे नोकरीसाठी बाहेर गेलेले. माझ्या जाऊबाई पण गेलेल्या होत्या. त्यांचा मोठा मुलगा ना मेडिकलला आहे नैनितालला आणि लहान आहे तो 5वीला आहे. तर म्हणजे माझे पुतणे तर तेही बाहेर असतो मोठा. जेठ हे प्राध्यापक आहेत आणि जो छोटा लकी आहे तो शाळेत गेलेला आहे. सगळेच संपूर्ण घर खाली झालेलं होतं. सासरे पण म्हणजे ना ते ओम शांतीत जातात म्हणून ते सकाळी 7ला मुरलीला जातात आणि मी एकटी होती. उन्नती पण माझ्या माहेरी गेली होती. माझं माहेर पण इथेच आहे जवळच आणि तनिष्का पण तिकडेच गेलेली होती. मग मीच एकटी होती त्यामुळे ना काय करायचं तेही सुचत नव्हतं. मग नंतर जाऊबाईंची शाळा लवकर सुटलेली आज त्या घरी आलेल्या आणि हे ना मी आधी थोडं शूटिंग केलेलं होतं. फुनगे बनवतात आमच्याकडे खानदेशात, होळीच्या दिवशी बनवले जातात. तर त्याचं प्रमाण कसं घेतलं जातं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, 2 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मठाचीही डाळ घेतली जाते. तुमच्याकडे मठाची नसेल तर तुरीचा डाळचा उपयोग करू शकता. अर्धी वाटीच तुरीची डाळ घेतलेली आहे, पण मठाची नसेल तर 1 वाटी तुम्ही तुरीची डाळ घेऊ शकता किंवा हरभरा डाळीचंही प्रमाण तुम्ही वाढवू शकतात. हे सगळं मी ना आधी शूटिंग केलेलं होतं, पण हे व्हिडिओ काही बनवलेच गेले नव्हते, तर ते आता गॅप जाऊ नये तुम्हीही वाट बघतात त्यामुळे मी ते टाकत आहे. लवकरच मी आपलं रेग्युलर रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही मला भरभरून कमेंट्स करता त्यासाठी मनापासून आभार. सगळं मिक्स करून घेतलं आणि छान अगदी ना 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 5 तास भिजू द्यायचं. जर संध्याकाळी बनवायचे असतील ना तर सकाळीच 9-10 वाजता भिजवून टाकायचं. नंतर ना मी झाडांना पाणी टाकलेलं, अगदी थोडं थोडंच टाकलेलं, कारण की इथे म्हणजे उन्हाचं प्रमाण तसं चांगलंच आहे. चटके लागतात कारण की जळगाव जिल्ह्यामध्ये हिवाळ्यात पण खूप चटके देणारं ऊन असतं. म्हणजे थंडीही असते तितकीच, पण ऊन पण तितकं असतं. चांगल्या हाताने ना असं डाळ घेऊन मिक्स करून स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि ती डाळ म्हणजे जवळपास 4 ते 5 तास भिजायला ठेवली होती आणि त्यानंतर ना ती डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची असते. फार असं बारीक असं दळायचं नसतं. चांगलं म्हणजे असं रवाळ दळायचं असतं की जेणेकरून ना आपलं जे फुनके असतात ते रवाळ येतात आणि शिजल्यानंतर असं चिकट चिकट लागत नाहीत. माझ्याकडे ना इथे ट्रायपॉड पण नव्हतं आणि मी जास्त ड्रेस पण आणले नव्हते. अगदी कामासाठी आलो होतो म्हणून मला लगेच जायचं होतं, पण थोडीशी शूटिंग घेऊन घेतलेली आणि जे छान छान पदार्थ खाल्ले होते. आमच्याकडे जनरली महिन्यात ना गावाकडे 15 दिवसात एकदा तरी लोक फुनके करतात आणि कान्होले पण करतात सोबतच. छान लागतात कान्होले, खानदेशी लोकांना माहिती असतील. नागपंचमीला जशी ती पोळी लाटून वाफवली जाते इडली पात्रात, तर त्याला कान्होले म्हटले जातात. फुनक्यासोबत कढी, कान्होले असं बनवलं जातं. मला डाळ वाटून घ्यायची होती. डाळ भिजली की नाही मी ती चेक करून घेतलं. मळ्यारमध्येच ना मिस्टरांचे सगळे नातेवाईक राहतात. मामा, मावशी, काका, काकू सगळेच जवळपास. मग त्यामुळे ना आमचा इथं वेळ इतका पटकन चालला जातो, कारण की प्रत्येकाच्या घरी जायचं असतं, प्रत्येकाला भेटायचं असतं. नंतर ना फुनक्यांच्या डाळीमध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं आणि तिखट, जिरे हे मिक्स करायचं असतं आपल्या आवडीनुसार. आम्ही लाल मिरची घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला होता आणि कोथिंबीर पण या पिठात असं रवाळ दळल्यानंतर कोथिंबीर ही खूप सारी ॲड करायची असते. बरेच जण कांदाही टाकतात. आम्ही शिजल्यानंतर म्हणजे फोडणी देतो याला म्हणून मग तेव्हा कांदा टाकतो, नाहीतर बरेच जण आधीच कांदे टाकतात. नंतर ना कढईमध्ये जसं ढोकळा बट्टी वाफवतो ना अगदी तसंच खाली पाणी टाकायचं आणि ही प्लेट ठेवलेली होती त्यांनी. इडली पात्रात पण आपण करू शकतो. माझ्याकडून ना थोडं पातळ झालं होतं, कारण की ही डाळीतलं पाणी संपूर्ण असं गाळून घ्यायचं असतं, म्हणजे पाण्याचा अंश नको, दळताना पण बिना पाण्याचंच दळायचं असतं. मीही कधी केलेले नाही आहेत, पण आता नंतर ना मी नक्कीच करत जाईल. छान लागतात, मुलींना पण आवडले होते. तर ना
छान छान पदार्थ गावाकडचे आम्ही इथं आल्यानंतर खात असतो. मग वाफवले अगदी 10 मिनटातच वाफले. त्यानंतर ना इकडे कांदा, कोथिंबीर, थोडी मिरची असं इकडे कढी बनते आहे आणि सोबतच टमाटा हे सगळं आवडीनुसार आणि फोडणी दिली तिखट, हळद, मग थोडा मसाला आवडीनुसार आणि त्याला म्हणजे परतवून घेतलेलं आहे. खूप गरम नाही करायचं, फक्त 3-4 मिनटं परतवून घ्यायचं असतं. अगदी चविष्ट लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे प्रोटीन पण खूप आहे, कारण की वेगवेगळ्या मिश्र डाळी खाल्ल्या जातात त्या निमित्ताने. याला आपण खरपूस पण बनवू शकतो. चाळत राहायचं आणि थोडा गॅस फ्लेम हाय करायची गॅसची आणि त्यानंतर ना एकदम मस्त असं चटकतं ते आणि छान असं चवीला लागतं. कानोल्यांसाठी ना नॉर्मली आपली पोळ्यांची कणिक भिजवतो ना तशीच पातळ भिजवायची असते. थोडं मीठ टाकायचं असतं, तेल टाकायचं असतं आणि त्यानंतर पोळी बारीक असं लाटून घ्यायचं आणि इडली पात्रात वाफवायचं असतं. नंतर आम्हाला ना गावात जायचं होतं. जाऊबाईंना पण काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि माझ्या आईला पण घ्यायची होती काही भांडी. तुम्ही म्हणाल भांडींचा, मला मागच्या वेळेस ना अश्विनी पाटील यांच्या कमेंट्स आल्या होत्या, परत भांडी. ॲक्च्युली आपण वेगवेगळ्या लोकांसोबत जात असतो काहीतरी कारणानिमित्त. भांडी मलाही आवडतात बघायला, घ्यायला आणि मग त्याचे व्हिडिओ बनवून टाकते मी. तुम्हालाही बऱ्याच जणांना आवडतात म्हणून. मग ती दुकानात गेलेलो. काही म्हणजे काही पितळी वस्तू जुन्या होत्या तर त्या द्यायच्या होत्या आणि त्यातून काहीतरी नवीन घ्यायचं होतं. मग पटकन झटपट असा गॅस ओटा स्वच्छ करून घेतला. पटपट घरातली कामं बऱ्यापैकी झालेली होती. अंमळनेरला ना ही रसवंती खूप फेमस आहे आणि इथला रस म्हणजे वर्षभर मिळतो, पण फार छान मिळतो. ओरिजिनल उसाचा असतो. आई पण तिकडून आलेली होती घरून. आईलाही ना तेल तुपाचे भांडे घ्यायचे होते म्हणजे इथल्याच घरासाठी. आई तर जास्त आता पुण्यात राहते, कारण की गावाकडे आता मध्ये मध्ये येणं असतं, पण इकडे परत आता घर रेंटने दिलेलं होतं माझ्या आईने त्यांचं. ते खराब झालेलं होतं तर त्याचीही दुरुस्ती सुरू आहे, म्हणून मग आई आलेली सध्या. हे देवना माझ्या सासूबाईंचे काही होते तर ते देऊन टाकायचे होते आणि त्यात बदल्यात ना म्हणजे असं जाऊबाईंना काहीतरी घ्यायचं होतं. मग इथे पण छान छान दुकानं आहेत आणि म्हणजे कंपेअर ना थोडी किंमत इथे कमीच होती वस्तूंची. ही राधाकृष्णाची मूर्ती फार छान होती. आधी ठरलं होतं राधाकृष्णाची मूर्ती घ्यायची, पण ती छोटी नव्हती म्हणून मग ती काही घेतली नाही. बऱ्यापैकी मला ना हे पाट पण खूप आवडले होते पितळी, फार सुंदर होते. छोटे छोटे चौरंग, तेलाचे भांडेही फार छान होते आणि 200, 250, 300 रुपयात इतके छान छान हे भांडे होते. इथे ना ॲरिस्टो कंपनीचे पण भांडे होते. हे ॲरिस्टो कंपनीचंच तेलाचं भांडं होतं, तुपाचं. नंतर मोठं पण होतं की जेणेकरून ना असं म्हणजे पोळ्यांना लावायला तेलाच्या त्या भांड्यामध्ये आपल्याला हात इझिली टाकता येईल इतक्या साईजचे छान भांडे होते. मलाही खूप आवडले होते, पण मी माझा मोह आवरून घेतला, कारण की किती जमा करणार आपण. चमच्याने ना असं तेल घ्यायला ना थोडंसं कंटाळवाणं वाटतं. डायरेक्टली भांड्यात हात टाकला ना तर छान लावता येतं. इथे सगळेजण ना अहिराणी बोलत होते. जवळपास भरपूर लोक. त्यांचा आवाज ऐकून ना मला खूप म्हणजे आता बऱ्याच दिवसानंतर अहिराणी भाषेशी कॉन्टॅक्ट आलेला होता. तसं तर ना म्हणजे माझे मिस्टर त्यांच्या मित्रांशी त्यांच्याच भाषेमध्ये बोलत असतात, अहिराणी भाषेमध्ये. पण गावाकडे आल्यावर ना प्रत्येकजण बोलतो ना तर त्यावेळेस ना फार छान वाटतं. कुठेतरी आपलेपणा जाणीव होते की म्हणजे जिकडे आपला जन्म झालेला असतो तिथली आपल्याला नेहमीच म्हणजे आठवण अशी जुळलेली असते प्रत्येक गोष्टीशी. नंतर हे चौरंग होता पितळी, मला आवडला होता, पण मी नंतर विचार करत होती की नाही घ्यायचा, जाऊ दे कधीतरी नाशिकला घेऊ एखादा घ्यायचा असेल तर. पण आईने मला फोर्स केला आणि एक चौरंग मी हा छोटासा घेतला. जाऊबाईंनी ना हे श्रीयंत्र घेतलं. आम्ही सगळे भरपूर असे श्रीयंत्र बघितले. राधाकृष्णाची मूर्ती छोटी तर मिळतच नव्हती, कारण की शोधायलाही त्यांना वेळ नव्हता, इतकी गर्दी होती दुकानामध्ये. मग खूप सारे श्रीयंत्र बघितल्यानंतर आम्ही एक फायनल केली आणि परत घरी यायला निघालो. मी कॉलेजला असतानाचं गाव आणि आताचं गाव खूप बदलून गेलेलं आहे. आता खूप मोठं शहर झालेलं आहे. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.